सो हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल मधुमधुरा 18. आय थिंक हा ब्लॉग सायंकाळी अपलोड होईल, तर गुड इव्हिनिंग. आणि मी ब्लॉगची सुरुवात सकाळीच केली होती, कारण मला झोप येत नव्हती. तर मला जर झोप येत नाही किंवा काहीच कळत नाही की आता काय करायचं, तेव्हा मी ही गोष्ट करते. तर तुमचाही काही बिलीव्ह असेल, विश्वास असेल, तर तुम्ही ही गोष्ट नक्की ट्राय करा. तर मी इथे स्वामींचं नाव लिहित होती, नामस्मरण करत होती इन शॉर्ट. तर फार लवकर उठून गेली होती मी, कारण माहीत नाही सकाळी 4 वाजताच मला जाग यायला लागलेला आहे. आणि आता 2-3 दिवस घरी असल्यामुळे इनफ झोपही झाली, तर होऊ शकते की मला जाग आला आणि मी उठले. सो इथे तुम्ही बघा, मला लो वाटलं की मी असं नामस्मरण वगैरे करते. आणि आता मी फुल्ली छान आहे, मला खूप छान वाटतं आहे, बरी आहे माझी तब्येत. थँक्स फॉर युअर काइंडनेस आणि तुम्ही मला ब्लेसिंग्स दिले त्याबद्दल. सो इथे मी स्वामींचं नामस्मरण करत होते. म्हटलं तुमच्याशी शेअर करू. जर कोणाच्या मनाचा आपण आधार बनू शकत असलो तर बनायला पाहिजे असं मला वाटते. आणि बाकीही ज्या गोष्टी आहेत, ज्या आपल्या डोक्यात निगेटिव्हिटी किंवा खूपशा गोष्टी असतात ना, त्यापासून आपण दूर राहतो. सो असो, दॅट्स इट. नंतर मी उठले होते फायनली आणि ब्लॉग सुरू केला. इथे मी फ्रेश झाले, थोडंसं चहा ठेवला. म्हटलं आज चहा घ्यावं, तर आई बोलली की मी पण घेते, म्हणून आम्ही दोघी चहा घेणार होतो. म्हणून मी इथे चहा ठेवला आणि सोबतच साईड बाय साईड आईला मदत म्हणून भांडे घासूया म्हटलं, कारण आईला आज खूप कामं होते आणि संडे असल्यामुळे मी तुम्हाला सांगत होते की मी हे सगळे कामं करून घेते आणि नंतर तुमच्याशी बोलते. सो इथे मी भांडे घासून घेतले पटापट, तोपर्यंत चहा उकळत होता. जसं इथे या व्हिडिओ टाईम स्लॅपमध्ये सगळं भरभर दिसतं, काश तसंच आपण भरभर सगळे कामं करू शकलो असतो तर किती छान ना. तर भांडे घासून झाले, नंतर आम्ही बसून चहा घेतला आरामात आणि हॉल आवरायला घेतला, कारण आज संडे होता. सो इथे पटापट झाडून घेतलं. रूमही साफ करायची होती, रूमही झाडून घेतली. आणि आईला मदत म्हणून थोडं साफसफाई अभियान सुरू केलं होतं मी. सो नंतर फरशी पुसायची होती, फरशी पुसली पटापट. आणि जसं तसं मस्त हॉल सेट करून ठेवून दिला. खूप छान वाटत होतं घर, तुम्ही बघू शकता. आणि मला असं घर दिसलं ना स्वच्छ सुंदर, तर माझं मूडही खूप छान राहतं. आणि 2-3 दिवसापासून ते काहीच पॉसिबल होत नव्हतं, म्हणून मी आज सगळं आवरून घेतलं, आवरवर केलं, आंघोळ वगैरे करून घेतली, सगळे आपले कामं निपटवले. आणि इथे बाल्कनीतून तुम्हाला दाखवत होती की इथे ढमढम मस्त आहे, कारण आजही बहुतेक लग्न होतं समोर. सो नंतर जेवण करायला घेतलं, पण त्याआधी TV लावला आणि तारक मेहता इज माय फेवरेट. कोणाला तारक मेहता आवडतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर जेवणात आज होती सोयाबीनच्या वड्याची भाजी, सोबतच मी एक गाजर चिरलेलं होतं. आणि इथे बसून माहीत नाही मी काय करत होते. नंतर